नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत आजीला इथे चष्मा नसल्यामुळे आजी धडपडत तिचा चष्मा शोधत असते. त्यावेळेला इथे सायली तिची गंमत करते. सायली तिला सांगते, खरं तर तुझा चष्मा मी लपवून ठेवला आहे. आता असं का केलं आहे म्हणून सायलीला आजी विचारू लागते. तर ती म्हणते, आजी तुला खूप जास्त व्यसन लागले मोबाईल पाहण्याचं. तू रात्रीची जागरणी करून करून कितीतरी वेळ फोन पाहते, रील्स बघते. हे तुझ्या शरीरासाठी योग्य नाही. आता हे सगळ्यांनी ऐकल्यानंतर सगळेजण इथे आजीला समजवू लागतात की आजी खरंच कशाला तुम्ही असं करताय, तुमची तब्येत तुम्ही सांभाळायला हवी ना. आणि याच्यावरती आजी म्हणू लागते, तुम्ही सगळेजण आता मला लेक्चर देऊ नका हां, माझा वेळ जात नाही, मला काहीतरी करमणूक हवी म्हणून मी पाहते, पण आजपासून मी पाहणार नाही, प्रॉमिस करते. इथे ना आता आजीला चष्मा लपून ठेवला आहे, तर तो आता शोधायचा असतो. तर इथे आता सायली म्हणत असते, मी सांगणारच नाही कुठे ठेवला आहे, कारण आजी तू खूप जास्त फोन पाहते, तुझा चष्मा नसला ना तू फोनच पाहणार नाही. अर्जुन पण म्हणतो की आजी तुला पथ्य आहे, गोळ्या औषधं आहे, सगळं काही आहे, तर तू का असं करतेस. तर इथे सगळ्यांची बोलणी ऐकून झाल्यानंतर आजी सगळ्यांना सांगतेस, प्लीज सगळेजण शांत व्हा. आता मी ना तुम्हाला सगळ्यांना प्रॉमिस करते जास्त वेळ मी फोन पाहणार नाही. सगळ्यांसमोर आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करावं तसं आजी उभी असते. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आजीला समजवू लागलेलं असतं. आजी सगळ्यांसमोर मग आता म्हणू लागते की ठीक आहे, उद्यापासून आत्तापासूनच मी जास्त फोन पाहणार नाही. आता सायली सांगू लागते की तो चष्मा रात्रीचाच मी अशा ठिकाणी जाऊन लपवून ठेवला आहे जिथे आजीला सापडणारच नाही. का कोणास ठाऊक त्याच ठिकाणी का ठेवावं ह्या सायलीने तो चष्मा. पण आजी म्हणते, मला माहिती तू जर घराबाहेर ठेवला असशील तर कुठे ठेवला आहे. तर तन्वी म्हणते, दाखव मग कुठे ठेवला आहे. तर आजी म्हणते, तू नेहमी तुझी सवय आहे की माझा चष्मा लपवून ठेवायची, तर तो चष्मा कुठे लपून ठेवायची मी तुला आत्ताच दाखवते, चल माझ्यासोबत. असं म्हणत आजी गार्डनमध्ये नेते आणि झाडाखाली तो चष्मा जिथे तन्वी लहानपणी चष्मा ठेवायची लपून त्याच ठिकाणी अगदी ठेवलेला तिला सापडतो. तर आजी म्हणते, पाहिलंच ना, मी म्हणाली होती तुला इथेच ठेवलं आहे बघ. अगदी तू लहान होती तेव्हा इथे तू चष्मा नेहमी लपून ठेवायची आणि मला तू याच ठिकाणी मिळायचा. आता ही गोष्ट प्रताप आणि आजी यांनाच माहिती होती, कोणालाही माहीत नव्हती. पण का कोणास ठाऊक असं सायलीने का केलं म्हणून प्रत्येकाला प्रश्न पडला आहे. पण आता आजीसमोर कोणी काही बोलत नाही. आजी म्हणते, तन्वी मी तू कुठे काही लपून ठेवलं तर मी शोधू नाही शकणार असं तुला वाटलं होतं. बघ आता मी तुझा चष्मा शोधला आहे, आता मी जाते. तर ती म्हणते, चाललीस खरी पण जास्त फोन पाहायचा नाही. आजी आत गेल्यानंतर आता हा सगळ्यांना पडलेला प्रश्न इथे सायलीला सगळेजण विचारू लागतात की तू नेमकी हीच जागा कशी काय निवडली. तर ती म्हणते, माहीत नाही असं का झालं, मला याच ठिकाणी तो चष्मा लपवावा असं वाटला. तर इथे कल्पना म्हणते, मीही तुला सांगितलेलं नाही की तन्वी इथे नेहमी चष्मा आजीचा लपवायची, प्रतापनेही सांगितलं, अर्जुनला तर माहीतच नव्हतं, तर तू ह्या ठिकाणी ठेवलं, हा कुठला योगायोग म्हणावा, काही कळेना. आणि आता हा प्रश्न कोणी आता पुढे बोलण्या अगोदरच आतनं आजीचा आवाज येतो. लगेचच कल्पना प्रताप आतमध्ये निघून जातात. अर्जुनही म्हणतो, ठीक आहे आता खूप झालं, चला आता सगळे आतमध्ये. आणि सगळेजण मग आतमध्ये जाऊ लागतात. इथे मात्र सायलीला तो प्रश्न खूप सतावू लागला आहे की ह्याच ठिकाणी मी चष्मा का लपवला असेल, असं का घडलं असेल, हा कुठला योगायोग, काही कळेना. मग ती आता विचारात पडते. अर्जुन आणि घाई करू लागतो की मला बाहेर जायचं आहे, मला अर्जंट काम आहे, ऑफिसला जायचं. तर राहूनच गेली या सगळ्या गडबडीमध्ये, पण आता मला लवकरात लवकर ऑफिसला जावं लागेल, चला बरं. तर असं सगळी गडबड गोंधळ चाललेला असताना सगळेजण आपले आपले घरात निघून जातात. सायली मात्र त्याच जागेवर उभी राहते आणि विचारात पडलेली असते की असं का घडलं असेल. प्रिया आता आजारी असते, तर तिला डॉक्टरांनी इंजेक्शन आणि सलाईन दिलेलं असतं. तितक्यात तिथे हवालदार येते आणि तुझी तब्येत बिघडण्याचं कारण तुला माहिती आहे का असे विचारू लागते. तर प्रिया म्हणते, का काय झालं असेल. तर ती हवालदारकडे पाहत नाही, पण हवालदार तिला सांगू लागते, तुझी तब्येत बिघडण्याचं कारण म्हणजे तू गरोदर आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर प्रिया गडबडते आणि म्हणू लागते, हे कसं झालं, कसं शक्य आहे. तर इथे ती बोलू लागते हवालदारसोबत. इकडे आपल्याला पाहायला मिळेल की अस्मिता तिच्या बाळाला कितीतरी वेगवेगळ्या नावांनी हाका मारत असते. तर विमल म्हणू लागते, अजून किती दिवस तुम्ही बाळाला अशी वेगवेगळ्या नावांनी हाक मारणार, तुम्ही त्याचं एक छानसं नाव ठेवायला हवं की नाही. पण अस्मिता म्हणत असते, घरात इतकं वातावरण खराब आहे, तर ह्या परिस्थितीत बाळाचं बारसं करायला कसं सांगू मी कोणाला. आणि तितक्यात घरात सगळेजण आलेले असतात आणि सगळेजण आपापले गप्पा मारत उभे असतात.
तर सायली विचारात पडलेली असते. तर तिच्याशी सगळेजण बोलतात, तिचं लक्षच नसतं. तर अर्जुन म्हणू लागतो की सायली नक्की तुला बरं वाटतं आहे ना? तर सायली म्हणते हां. तर तिची काल पण तब्येत बिघडेल होती, ती मला सांगत होती, पण पूर्ण आजी तिला घेऊन गेली आणि माझं अश्विनशी बोलणंही राहून गेलं ह्या विषयावरती. तर इथे सगळेजण तिला रागावू लागतात, तुझी तब्येत खराब असली ते सांगायला हवंस, तू सांगत का नाही? सायली मात्र अजूनही तंद्री तिथेच लागलेली तिची, ती त्याच विचारात आहे. तिला जोरात इथे कल्पना आणि अर्जुना हाका मारतो आणि मग ती भानावर येते आणि म्हणू लागते की आपण दोघंजण हॉस्पिटलला गेलो असतो ना. तर तो म्हणतो की नाही, मला आता सगळ्यात महत्त्वाचं काम ना खरं तर ऑफिसला जाणं होतं, पण आता मी डायरेक्ट कोर्टात जातो, कारण कोर्टात एक महत्त्वाची हिअरिंग आहे, मी ती टाळूच शकणार नाही. तर ती हिअरिंग म्हणजे प्रियाच्या केसबद्दल आहे. तर तुमच्याशी कोणाशी बोलण्यात मला याच्यावरती अर्थ वाटलाच नाही, कारण ह्या केसमध्ये कोणाला इंटरेस्टच नसणार, तिचं तोंड कोणाला पाहू असे वाटणारच नाही मला माहिती, म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. अश्विन ते ऐकतो आणि म्हणतो, दादा अशी कठोरातली कठोर शिक्षा त्या बाईला कर, जी ती आजपर्यंत कुठल्याही कैद्याला झालेली नसेल. मला तिचं तोंडही पाहायचं नाही, नावही ऐकायचं नाही, असं म्हणत तो रागारागाने तावातावाने त्याच्या खोलीत निघून जातो. आता इथे सायली विचारात पडते की मी तर अजून कोणाला काही सांगितलेलं नाही, घरात इतकं वातावरण खराब आहे, कशा पद्धतीने सगळ्यांशी बोलावं ह्या विषयावरती. तर अर्जुन आता इथे जात असतो, सायली तिच्या खोलीत जात असते. अर्जुन घरच्यांना सांगून देतो की सायलीची तब्येत ठीक नाही, तिच्याकडे सगळ्यांनी लक्ष ठेवा, तिला कितीही त्रास झाला, कितीही काही दुखलं तर ती कधीच कुणाला सांगणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही तिला विचारत राहा. तर इथे प्रताप आणि कल्पना म्हणते की हो आम्ही लक्ष ठेवू, तू काळजी करू नको. प्रताप म्हणतो आज मीही घरीच आहे, तर तू काळजी करू नको, तू जा. तरी तिकडे काय होते काय नाही ते आम्हाला कळवत राहा, असंही ते सांगू लागतात. आता अश्विनशी बोलण्यासाठी इथे छान नाश्ता आणि चहा घेऊन कल्पना जाते आणि त्याला धीर देऊ लागते की तू फारच जास्त विचार करतोय, मला माहिती तुला थोडं सावरायला वेळ लागेल, पण तू स्वतःला सावरशील नक्कीच, आणि तू स्वतःला लवकरात लवकर सावरायला हवं, या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडायला हवं, असा धीरही ती त्याला देऊ लागते. आणि त्याला म्हणू लागते आम्ही तुझ्या पाठीशी कायम आहोत, फक्त तू स्वतःला सावर. तर तो म्हणतो हो मम्मा मी प्रयत्न करतोय, थोडा वेळ लागेलच मला ह्या सगळ्यातनं बाहेर पडायला, पण मी नक्की पडेल. इथे नाश्ता आणि चहा काही नको म्हटल्यानंतर कल्पना ते सगळं वापस घेऊन जाते. सायली आता खोलीमध्ये जाते. आता ती विचारात पडते, किती आनंदाचा क्षण होता, आई वडील म्हणून आम्ही दोघांनी तो एन्जॉय करायला हवा, पण घरातले हे वातावरण, घरातल्या ह्या सगळ्या घटना ह्या फक्त आम्हाला साधं बोलायलाही भेटत नाही. पूर्ण आजीची बिघडलेली तब्येत, त्याच्यामुळे त्यांची काळजी घेणं, अश्विन भाऊजींचं खचलेला मन, त्याची काळजी घेणं, अस्मिताच्या बाबतीत इतकी मोठी घटना घडली, तिला तिच्या बाळालाही सावरायला हवं, ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे, माझं काही चुकते का असा विचार करत सायली स्वतःला दोष देऊ लागते. कळत न कळतपणे आता बाळाच्या या आनंदाविषयी तिला खरं तर शंका येऊ लागली, काय करावं म्हणून तिला सुचेना. ती आत्ताही स्वतःशीच भांडते, स्वतःशीच लढते आणि सगळ्यांशी कुठे आणि कधी बोलावं हेच तिला सुचेना. पण ह्या विषयावरती जोपर्यंत घरच्यांशी ती बोलत नाही तोपर्यंत मार्ग निघणार नाही, हेही तिला ठाऊक आहे, पण कधी बोलावं, कसं बोलावं हेच तिला सुचेना. स्वतःशीच ती रडत रडत बसलेली असते. आता इकडे पोलिसांना प्रिया विचारू लागते, तुम्हाला कसं ठाऊक की मी प्रेग्नेंट आहे, काय तुमच्याकडे प्रूफ आहे? तर इथे इन्स्पेक्टर सांगतात की तू ना चक्कर येऊन पडली तेव्हा तुझ्या सगळ्या टेस्ट करण्यात आल्या, तेव्हा कळलं की तू प्रेग्नेंट आहे. आता ही प्रेग्नेन्सीची गोष्ट कळल्या प्रिया मात्र आता भांबवून गेली एकदम आनंदाने. तिला खरं तर आनंद बाळ जन्माला येणार आहे याचा नाही आहे, तिला आनंद ह्या गोष्टीचा आहे की ती बाळाचा सहारा घेऊन ब्लॅकमेल करून पुन्हा एकदा ह्या जेलमधनं बाहेर पडू शकते. त्याच्यासाठी आता ती अश्विनला चांगलीच हाताशी धरू शकेल असं तिला वाटू लागले. तिला खूप मोठी आशेचं किरण भेटल्यासारखं वाटते आणि किती आनंदी चेहरा तिचा दिसतोय आपल्याला पाहायला मिळेल तोच आहे, कारण तिला बाहेर जाण्याचं एकदम सुवर्ण संधी अशी मिळावी तशी मिळालेली आहे. त्या सुवर्ण संधीचा ती फायदा घेणार आणि अश्विनच्या गळ्यात पडत पुन्हा एकदा धूम ठोकणार असं तिला वाटतंय. पुढे पाहूया. तर अर्जुन आता कोर्टामध्ये सांगू लागतो की ह्या व्यक्तीचा चेहरा पाहताय तुम्ही, किती निरागस भोळा असं वाटतोय, पण ही बाई काही निरागस भोळी वगैरे नाही, तिने केलेले आजपर्यंत सगळ्या कारनाम्यांचे काळे चिठ्ठे माझ्याकडे आहे असं म्हणत पुरावे सगळे काही कोर्टामध्ये अर्जुन सादर करू लागतो. तिने कितीतरी दिवसांपासून कितीतरी लोकांना कसं कसं वेठीला धरलं, कसं कसं त्यांच्याकडनं कामं करून घेतली, अगदी तिने काय काय केलं ह्या सगळ्या गोष्टींचे पुरावे हे सगळं काही पोलीस आपल्या अर्जुन न्यायाधीशांना देत असतो. त्यातच ना एक गोष्ट अर्जुन सांगतो की हिने केलेल्या खुनाचा आरोप हा
तिने एका निरागस व्यक्तीच्या माथ्यावर लावला आहे, तोही कशासाठी, पैशासाठी ब्लॅकमेल करून. तर त्या निरागस व्यक्तीलाही ह्याच्यातनं बाहेर पाडायचं आहे. त्याने तो खूनच केलेला नाही, त्याच्यावर जो आरोप आला आहे. तर इथे आपली प्रिया स्वतःचं बाजू मांडू लागते. आपल्या परीने सगळे प्रयत्न करून ती न्यायाधीशांना सांगू लागते की ती कशी निर्दोष आहे, कशी अडकवली गेली, तिने काही केलेलं नाही असं स्वतःला ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करू लागते. आणि हातपाय जोडत सगळ्यांसमोर इतकी केविलवाणी बोलते. आता इथे सगळे पुरावे आता कोर्टात अर्जुन सादर करतो. ती कुणाची मुलगी होती, तिने 2-3 वर्ष किल्लेदारांच्या घरात मुलगी म्हणून स्थान मिळवलं, प्रॉपर्टी स्वतःची नाव करून घेतली, हे सगळ्या गोष्टी इथे कोर्टात मांडून अर्जुन त्याची बाजू सिद्ध करतो. आता कोर्ट काय निर्णय घेतो आहे ही पण एक महत्त्वाची गोष्ट होती. तर कोर्टामध्ये काय निर्णय घेण्यात येणार या गोष्टीमुळे सगळेजण आता वाटच पाहत असतात. तर न्यायाधीशांनी जो न्याय दिला आहे, आता सगळेजण वाट पाहत आहे कोर्टाकडनं काय निरोप येतो आहे. तर कोर्टाकडनं आजन्म शिक्षा कारावास भोगण्यासाठी प्रियाला दंड सुनावण्यात आला आहे. खुनाच्या आरोपाखाली, लूटमार करण्याच्या आरोपाखाली आता ती जन्मभर जेलमध्ये राहणार. तर सगळा न्याय योग्य झाला असं म्हणत अर्जुन घरी जायला निघतो. आणि त्याच वेळेला प्रिया त्याला थांब थांब म्हणत त्याच्या मागे मागे जाऊ लागते. मात्र तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो. तर ती पाठीमागून जोरात ओरडून सांगते की मी अश्विनच्या बाळाची होणारी आई आहे आणि माझं बाळाचं जेलमध्ये जन्माला येईल, ह्या सुभेदारांचा वारस ह्या जेलमध्ये जन्माला येईल, कसं वाटतंय तुला. हे ऐकल्यानंतर कान सुन्न व्हावे तसे अर्जुनचे कान सुन्न झाले. आणि त्याच क्षणाला तो तिथेच थांबतो. अगदी त्याच्या हातापायातला त्राण निघून जावा तसं त्याच्या हातापायातला प्राणच निघून गेला. आणि त्याच्यासमोर प्रिया इथे हात जोडून विनवण्या करू लागते की प्लीज प्लीज मला सोडव, माझ्या बाळाला जन्माला मी ह्या जेलमध्ये नाही घालू शकत, तूच एक व्यक्ती जो मला यातनं बाहेर काढू शकतो, तारणहार आहेस तू माझा, असं म्हणत त्याच्यासमोर भिक्षा मागावी तशी ती हात जोडून भीक मागू लागते. मात्र आता इथे पोलीस तिचं काय ऐकत नाही, तिला घेऊन जातात. अर्जुन मात्र आता शॉकमध्ये आहे. त्याला चैतन्य शुद्धीवर आणतो, भानावर आणतो. आता काय करायचं म्हणून प्रश्न पडलेला दोघांना पण. लगेच तातडीने तो त्याच्या फोन काढून लगेचच म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता अश्विनसोबत बोलायला हवं, याच्याविषयी कुणाशी बोलता येणार नाही, अश्विनशी बोलणं महत्त्वाचं आहे असं म्हणत तो अश्विनला लगेचच कॉल करू लागतो. अश्विन म्हणतो की दादा काय झालं, तू तर कोर्टात होतास ना. तर तो म्हणतो मला काहीच प्रश्न विचारू नको, आत्ताच्या आत्ता मला जेलच्या बाहेर भेटायला ये. त्याचं कारण काय तर ते मी तुला भेटल्यावर सांगतो, घरामध्ये कुणालाही सांगू नको, तू काय करतोय, कुठे आलायस, आपल्या दोघांमध्येच हा विषय राहू दे, फक्त तू मला आत्ताच भेटायला ये, तू आल्याशिवाय मला काहीच बोलता येणार नाही. तर एवढा घाबरलेला आहे दादा, म्हणजे नक्कीच काहीतरी झालं आहे. लगेचच तो आता जायला निघू लागतो. आता चैतन्य म्हणतो की काय करायचं पुढे. तर आता आपण इथे कारागृहामध्ये चौकशी करूया, आपण इथल्या डॉक्टरांशी बोलू, खरंच प्रेग्नेंट आहे का खोटं ती बोलती आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण आढावा घेऊया तोपर्यंत, असं म्हणत मग आता चैतन्य आणि अर्जुन माहिती काढतात. तर ती खरंच प्रेग्नेंट आहे. तर इथे ती त्याला अश्विनला म्हणू लागते की तुझ्या बाळाची मी होणारी आई आहे. तर तो म्हणतो कशावरून, ते बाळ माझंच आहे, ते बाळ कोणाचं दुसऱ्याचं असेल आणि तू माझ्या माथ्यावर मारत असशील, नको आहे तू आणि तुझं बाळ हे मला, असं म्हणत अश्विनने धुडकावले लाथ मारली आहे इथे प्रिया आणि प्रियाच्या बाळावरती. चला तर मग पुढे येणारा ट्विस्ट. इथे सायली त्याच विचारात की याच झाडाखाली मी का बरं वस्तू पुरली, नक्की काय असेल ह्या इथे, असा विचार करत असताना तिला लहानपणच्या काही गोष्टी आठवतात. ती तन्वी असल्याचं तिला आता लक्षात येतं आणि त्याच क्षणाला ती चक्कर येऊन त्याच झाडाखाली पडते. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे येणार नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.